फळपाट दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। शिवकालीन पाट व पाटचऱ्यांची स्थिती खराब, नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात गळती। पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी। अक्कलपाडा धरणातून जाणाऱ्या फळपाट दुरुस्त करा, ग्रामस्थांची मागणी। अक्कलपाडा येथील धरणातून पांझरा नदीमधून जाणारा शिवकालीन रायवट, फळपाट व पाटचऱ्या खूप खराब झाले असून त्यांची दुरुस्ती करावी अशी अनेक दिवसापासूनची मागणी आहे। त्याचे त्वरित अंदाजपत्रक बनवून मंजूर करावे अशी मागणी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे व सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे व उपकार्यकारी अभियंता PK मेंढे यांच्याकडे केली आहे। शिवकालीन फळ बागायत पाट हा नवे भदाने, जुने भदाने, नेर, लोणखेडी येथील शेती बागायत यामुळे ओलिताखाली येते, परंतु सदर पाट तसेच पाटमोऱ्या गेट नादुरुस्त असून त्यांना मोठ्या प्रमाणात गळती आहे। तसेच खिडक्या पूर्णपणे तुटल्या आहेत, म्हणून धरणात व नदीत पाणी असूनही पाटाद्वारे पाणी देता येत नाही। म्हणून नवनियुक्त आमदार रामदादा भदाने यांच्याकडे सदर विषय मांडून शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली। त्यांच्या सूचनेनुसार आज माननीय कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन सदर विषय अनेक वर्षापासून प्रलंबित असून नादुरुस्त पाटाचे सर्वेक्षण करून त्यांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करावे व मंजुरीसाठी जलसंपदा विभागाकडे पाठवावे अशी मागणी ग्रामस्थांसहित श्री शंकरराव खलाणे यांनी केली आहे। रायवट पाटसाऱ्या दुरुस्तीसाठी सह्याद्रीनगर बंधाऱ्यातून येणारे रायवट पाटसारी शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि ब्रिटिशांच्या काळापासून ती अद्यावत होती, परंतु गेल्या अनेक दिवसापासून ती नादुरुस्त झाली आहे। नवं बदानं, जुनं बदानं, नेर आणि रायवट पाट पूर्णपणे नादुरुस्त असून त्याची दुरुस्तीची मागणी अनेक दिवसापासून आम्ही करत आहोत। त्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता वट्टे साहेब, उपकार्यकारी अभियंता मेंढे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं। यापूर्वी निवेदन देऊन त्याची पूर्णपणे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती, परंतु आता विद्यमान आमदार आदरणीय रामदादा भदाने यांनी नागपूर अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन देऊन त्या पाटसाऱ्या त्वरित दुरुस्त कराव्या यासाठी आम्ही मागणी केली आहे आणि अधिकाऱ्यांनी याचं आश्वासन दिलं। त्वरित या संदर्भात अंदाजपत्रक तयार न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।